खरं तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वारेमाप आश्वासनं दिलीत आणि लाडक्या बहिणींना 50% मोफत, एस टीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणूक झाल्याबरोबर ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाही. एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांनासुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि 15% दरवाढ केलेली आहेत आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली होती त्यांनासुद्धा आता 50%पेक्षा 35% सवलत आता या 15% दरवाढीमुळे मिळणार आहे. आणि त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांनी आपण बघितलं असाल की नुसतं 50 रुपये कोल्हापूरचं दर वाढलं आहे, कुडाळ ते कणकवली 11 रुपये वाढलं आहे, कुडाळ ते सावंतवाडी 6 रुपये वाढलं आहे. म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना या कुडाळनं पडणाऱ्या प्रवाशांना जवळजवळ 10-15 रुपये फरक पडलेला आहे. आणि त्यामुळे एकीकडे हा फरक झाला आहे, दुसरीकडे आपण बघितलं असाल की एस टीची दुरावस्था आहे, एस टी कुठे उपलब्ध नसतात. आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एस टी होत्या त्या बंद गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर ह्यांनी वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावरच एस टी सोडत नाहीत. 7ची एस टी 9 वाजता आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एस टी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एकही एस टी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू नाही. आज अनेक भरतीची पदं रिक्त आहेत त्यामुळे एस टीची दुरवस्था झाली असताना सरकार आज योजना जाहीर करते परंतु सरकार एस टीला पैसे देण्यात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करणे एस टीचा आज कंबरडं मोडलेलं आहे. आणि आज या 15% भाडेवाढीमुळे लोक आधीच महागाईच्या ह्याच्यात गेलेले आहेत. पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दणका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने निषेध करतो. आणि ही जर भाडेवाढ पूर्ववत नाही आली म्हणजे कमी नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कुडाळमध्ये आंदोलन झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या खात्याचा कारभार तेच चालवत आहेत. आज आपण बघितलं असेल की सगळ्या PA मंत्र्यांना PA कोण द्यायचे आहेत, इथपासून 100 दिवसात कार्यक्रम काय द्यायचा हा सगळा अधिकार देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतलेला आहे. आणि त्यामुळे हे महायुतीचं सरकार फक्त नावाला आहे आणि हे फक्त भाजपचं सरकार आहे. आज आपण बघितलं असेल की योजनाची आणि हे सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादी योजना चांगली झाली त्या सगळे त्याचा बोर्ड लावत असतात. आज लाडकी बहिणीचं बघितलं देवाभाऊ वेगळे, शिंदे भाऊ वेगळे आणि अजितदादा वेगळे असे प्रत्येकाच्या नावाने बोर्ड लावले होते. परंतु भाडेवाढ झाल्यानंतर मात्र ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीत, एकमेकावर टाकत आहेत. आणि त्यामुळे आज लोकांचं काय नाही तर ह्यांना फक्त सवर्ग लोकप्रियच्या घोषणेचा फायदा आपण करून घ्यायचा, त्यातनं निवडून यायचं आणि निवडणूक झालं की सामान्य जनतेला विसरायचं. परंतु ह्या निवडणुका होत असतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्यांची जागा दाखवून देतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे. चिपी विमानतळाचा विषय मुंबईवरून येणारी जी सेवा बंद आहे मात्र आता पुण्यावरून पण रद्द होते, नामुष्की उडवते, काय सांगा? आपण खरं तर गेल्या 15 दिवसापूर्वी चिपी विमानतळाचं बंद आहे त्या संदर्भात पत्रकारांच्या मार्फतच आम्ही आवाज उठवला होता. परंतु इथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी या संदर्भात आमची भूमिका समजावून न घेता आमच्या विरोधातच घाला टाळ ठोकण्याचं आम्हाला धमकी दिली. परंतु आज आपण बघितलं असेल की कालच्या शनिवारी पहिल्यांदा पुणे चिपी सुरू आहे विमान, परंतु शनिवारचं विमान हे सकाळी लोक गेलेत विमानतळावर आणि त्यावेळी अचानक त्यांना सगळ्यांना SMS आला की हे विमान कॅन्सल झालं म्हणून. रविवारच्या विमानात त्याच्यापेक्षा अवस्था आली की रविवारचं विमानतळ पुण्यावरून उडलं परंतु चिपीना न उतरतात ते कुठे उतरलं, गोव्यात उतरलं. आज आपण बघितलं तर त्यानंतर कशासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा भेटलो आणि त्यानंतर या विमानतळासाठी लागणाऱ्या सोयीच उपलब्ध नाही आहेत. आज आपण बघितलं असेल की जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी पत्र दिलं आहे की आपल्याला लाईटची सुविधा पाहिजे म्हणून. आज त्या विमानतळाच्या लँडिंग म्हणजे व्हिजिबिलिटीसाठीच दिवसा रात्रीच्या बाजूलाच राहून दे, दिवसा उतरण्यासाठी सगळं व्हिजिबिलिटी आणि त्याला लागणारी पॉवर नाही आहे असं पत्र आज ह्यांनी दिलं आहे. मी तुम्हाला ते देतो. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज मुंबई विमानतळ पूर्ण बंद झाली, आता ही विमानसुद्धा बंद होण्याच्या शेवटची खटका मोजते आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने टाळे ठोकणारच आहोत. परंतु अजून आम्ही त्यांना कलेक्टरने आम्हाला सांगितलं 15 दिवस थांबा म्हणून, परंतु येणाऱ्या काळामध्ये हे चिपी विमानतळ टाळे ठोकण्याच्या अवस्थेत आलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.